नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज मी बोलणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 नातवांच्या संदर्भामध्ये। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 नातू म्हणजे थोरले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश यशवंतराव आंबेडकर साहेब, व दुसरे आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर, व तिसरे आहेत आनंदराज यशवंतराव आंबेडकर। अर्थात सर्वांना परिचित असणारे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे राजकीय नेते आहेत। वंचित बहुजन आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामधील फार थोड्या राजकीय नेत्यांपैकी अत्यंत अभ्यासू आणि सडेतोड बोलणारे आणि जे वकील आहेत आणि निर्भयपणे ते RSSवर व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात ते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब। दुसरे आहेत भीमराव आंबेडकर साहेब, हे भारतीय बौद्ध महासभा जी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संस्थेची स्थापना केली ती भारतीय बौद्ध महासभा या महाराष्ट्रामधील अनेक राज्यांमध्ये असणाऱ्या संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवाराच्या नंतर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या अनेक शिक्षण संस्था असतील, म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था किंवा इतर संघटना आणि संस्था उभ्या केल्या, त्या बाबासाहेबांनी आपल्या घरातील कुठल्याही सदस्याच्या नावे केले नाहीत किंवा आपल्या घरातील कुठल्याही सदस्यास त्या संस्थेमध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही, परंतु भारतीय बौद्ध महासभावाकी बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव म्हणजे भैयासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज पाहत होते आणि संपूर्ण भारतभर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उघडून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचाराचं काम केलेलं आहे। आणि भैयासाहेबांच्या महानिर्वाणाच्या नंतर त्यांच्या पत्नी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मातोश्री मीराताई आंबेडकर या भारतीय बौद्ध महासभेच्या काम पाहायच्या व त्यांनी देखील भारतभर भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा वाढवलेल्या आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये प्रचार आणि त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे आणि ते आता त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा दुसरा मुलगा भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज पाहतात। तिसरे आहेत आनंदराज आंबेडकर, हे आनंदराज आंबेडकर देखील राजकारणी आहेत आणि त्यांची रिपब्लिकन सेना या रिपब्लिकन सेनेचा जो राजकीय पक्ष आहे त्या रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे सरसेनापती आहेत। त्याचप्रमाणे प्रत्यक्ष बाबासाहेबांनी कोकणापुरती ज्या बौद्ध समाजासाठी कोकणामध्ये बौद्धजन पंचायत समिती नावाची जी धार्मिक संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचे ते सभापती आहेत। आनंदराज आंबेडकर कोकणामध्ये संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये बौद्ध समाजाचं धार्मिक काम पाहणारी अशी संघटना अशी संस्था म्हणजे बौद्धजन पंचायत समिती, या बौद्धजन पंचायत समितीचं सेनापती अध्यक्ष आहेत आनंदराज आंबेडकर साहेब। अर्थात हे दोघं भाऊ राजकीय नेते म्हणून आहेत आणि वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ही आघाडी कार्य करत असते आणि आपले राजकीय कार्यक्रम ते राबवत असते आणि निवडणुकीला देखील वंचित बहुजन आघाडी ही सामोरी जात असते आणि सध्या वाढणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आणि वेगवेगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये प्रचाराचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मोठ्या मोठ्या सभा त्यांच्या होत आहेत आणि माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या साथीला त्यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर हे देखील प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या सभा त्या गाजवत आहेत
आणि त्यांच्या सभेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. एक जातीय रिपब्लिकन पक्षामध्ये असणाऱ्या डझनभर संघटनांमध्ये एक जातीय ते रिपब्लिकन पक्षाचे छोटे छोटे गट आहेत आणि त्यांचं अस्तित्व आता काही शिल्लक राहिलं आहे. नावापोटी त्या संघटना आहेत. त्या राष्ट्रीय जरी ते वेगवेगळ्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष जरी त्यांनी म्हणत असतील तर परंतु त्यांच्या मागे जनमत नाही, ही बाकी वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचे असणाऱ्या डझनभर गटांपैकी रामदास आठवले यांच्या पाठ्यामध्ये भारतभर काही प्रमाणात लोक आहेत, हे मान्य करावं लागेल. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर व माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीमागे बाकी जास्त लोक उभे आहेत आणि सर्व धर्माच्या म्हणजे रिपब्लिकन पक्ष एक जातीय पक्ष म्हणून या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आहे. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे बहुजातीय म्हणजे ओबीसी समाजाला, विशेषतः ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देऊन आणि गरीब मराठ्यांना प्रतिनिधित्व देऊन वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना हे कार्य करत आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. तेव्हा येत्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते म्हणून हे परिचित आहेत आणि काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. परंतु काँग्रेस ही माननीय प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने तिकीट वाटप करत नाही आणि नगण्य जागा देऊन त्यांनी पाठिंबा द्या असं त्यांचं म्हणणं असतं. आणि एक स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर असल्यामुळे ते या गोष्टी मान्य करत नाहीत आणि ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असतात. आणि त्याचमुळे मध्यंतरी माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील युती झाली होती आणि त्या युतीच्या संदर्भात देखील माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला नगण्य जागा ती मंडळी देखील देऊ पाहत होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसबरोबरची पण युती तोडली आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण युती तोडली. परंतु आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बाकी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना अधिकार दिलेत. त्या ठिकाणी तुम्ही आघाडी करून निवडणुका लढवा. परंतु त्यांची अट एवढीच आहे की भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाबरोबर ते युती करायचे नाही आणि इतर कुठल्याही संघटने भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्रपक्ष यांना वगळून इतर पक्षांबरोबर युती करा, अशा पद्धतीचे आदेश माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कारण त्यांना प्रचंड त्यांच्या सभेंना प्रतिसाद मिळत आहे आणि सुजात आंबेडकर हे फार कष्ट घेऊन त्या ठिकाणी सभा गाजवत आहेत. आणि त्यामुळे या अनेक वर्षाच्या नंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगला प्रभाव दाखवेल हे असं वाटते. तेव्हा या ठिकाणी एक महत्त्वाची घटना म्हणजे जे दोन भाऊ राजकारणामध्ये आहेत, त्यांचे राजकीय पक्ष आहेत, ते बाकी वेगवेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसतात. प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत आणि ते कुठल्याही छोट्याशा मोबदल्यामध्ये किंवा कमी जागेच्या संदर्भामध्ये ते तडजोड करत नाहीत आणि स्वतंत्र बाण्याने निवडणुका लढवतात. परंतु माननीय आनंदराज आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये शेकडो घरांची बरबादी झालेली आहे, शेकडो कार्यकर्ते बर्बाद झालेले आहेत. तन मन धन लावून 40-45 वर्ष कार्यकर्ते त्या पक्षाचं काम करतात. कुठलाही मोबदला मिळत नाही किंवा कुठलाही मान सन्मान त्यांना मिळत नाही किंवा सत्तेमध्ये देखील त्यांना वाटाघाट मिळत नाही. अशा हजारो कार्यकर्ते आंबेडकर चळवळीमध्ये होऊन गेले आहेत की ज्यांनी आयुष्यभर चळवळीमध्ये भाग घेतला. घरदार सोडून अनेकांनी चळवळीमध्ये भाग घेतला आणि संघटनेसाठी पक्षासाठी त्यांनी काम केलं. कुठलाही मोबदला त्यांना मिळाला नाही, कुठलाही संधी त्यांना मिळाली नाही सत्तेची. आणि अशा कार्यकर्त्यांना राबणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये संधी मिळाली पाहिजे. सत्तेचा वाटा त्यांना थोड्याफार प्रमाणात तरी मिळाला पाहिजे. आणि यापुढील काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये किंवा आंबेडकर चळवळीमध्ये जे कार्यकर्ते तनमन धनाने राबतात, प्रामाणिकपणे काम करतात, अशा कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. आणि म्हणून सत्ताधाऱ्याबरोबर युती करायची आणि त्यात माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि त्यांच्या युतीच्या माध्यमातून ते काही जिल्ह्यामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट जाणवते की माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये जर
एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदराज आंबेडकर साहेबांना काही जागा सोडल्या आणि त्याच मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि त्याच मतदारसंघामध्ये जर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचा जर उमेदवार उभा राहिला तर मतांची विभागणी होऊन दोघांचे नुकसान होण्याची शक्यता आहे व तिसऱ्याचाच फायदा होण्याची शक्यता आहे। ही देखील परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या दोन भावांच्या वेगवेगळ्या चालीमुळे झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। तेव्हा या ठिकाणी खरं म्हणजे या दोन भावांनी जरी त्यांचा मार्ग वेगळा असला परंतु उद्देश सारखेच आहेत आणि म्हणून त्या ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे किंवा ज्या मतदारसंघामध्ये माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचा उमेदवार निवडून येण्याच्या संदर्भ शक्यता आहे त्या ठिकाणी सामंजस्याने उमेदवार ठरवून त्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये जर सामंजस्याची भूमिका त्या जिल्ह्यातील त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतली तर दोन्ही पक्षाचे उमेदवार बऱ्यापैकी निवडून येतील। परंतु पाहूया या दोन भावांच्या वेगवेगळ्या त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे कोणाचा फायदा होतो कोणाचा तोटा होतो व या पक्षांना राजकीय लाभ मिळेल का, की अनेकदा अशी परिस्थितीमध्ये अनेकदा असं माननीय प्रकाश आंबेडकर याच्यावर टीका होते की ते भारतीय जनता पार्टीला मदत करतात किंवा भारतीय जनता पार्टीची टीम आहे, भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणतात त्यांना। परंतु या ठिकाणी असं जाणवते की महाराष्ट्रामधील असणाऱ्या सर्व विरोधी पक्षामध्ये अत्यंत प्रखरपणे मोदी साहेबांवर टीका करणारे माननीय प्रकाश आंबेडकरच आहेत आणि RSSवर या RSS जी भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आखले जातात त्या RSSवर प्रदीर्घ टीका करणारे किंवा कठोर टीका करणारे मोहन भागवत सर यांच्यावर टीका करणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि अशा पद्धतीने ते भाजपला मदत करतील ही शक्यता वाटत नाही, परंतु त्याच्यावर अशा पद्धतीने टीका होत असते। तेव्हा पाहूया अशा पद्धतीचे या तीन भावांच्या राजकीय जीवन आणि धार्मिक कार्य अशा पद्धतीचं हे भाऊ काम करत असतात। अर्थात या ठिकाणी जे दुसरे भीमराव आंबेडकर साहेब आहेत हे बाकी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आहेत आणि शिवाजी पार्कला जो वंचित बहुजन आघाडीचा जो मोठी सभा झाली, मोठा मेळावा झाला, त्या सभेला प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला। त्या बाकी मेळाव्याला शिवाजी पार्कच्या मेळाव्याला माननीय भीमराव आंबेडकर हे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याच बाजूला बसले होते आणि त्यांनी बाकी माननीय प्रकाश आंबेडकर यांनाच पाठिंबा दिलेला आहे। तेव्हा दोन भाऊ एकत्र आहेत आणि तिसरे आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्यावर त्यांची युती आहे। तेव्हा पाहूया या दोन भाऊ राजकीय दोन भाऊ आहेत येत्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये या दोन भावांना कशा पद्धतीचे प्रतिसाद मिळतो व त्याचे किती नगरसेवक निवडून येतील हे आपल्याला पाहणं मनोरंजक होईल। तर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो, तर कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।